ऋतुमान बदललं की आपली दिनचर्या सुद्धा बदलते. उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा यावरती आहे हा खास व्हिडिओ आणि वजन कमी करण्यासाठी खास टिप्ससुद्धा. दिवसभरात किमान 3 ते 3.5 लिटर पाणी प्यावे. त्याचबरोबर ताक, शाळेचे पाणी, लिंबू पाणी, पुदिना सरबत, वाळ्याचं सरबत याचा सुद्धा समावेश करावा. पाण्यात सब्जा भिजवून पिणे पोटाला थंडावा देते. कलिंगड, खरबूज, काकडी, टमॅटो, दुधी भोपळा आणि हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त आहारात समावेश करा. पचन संस्थेला ताण येतील असे पदार्थ खाणे टाळा. बाजरी किंवा गव्हापेक्षा ज्वारीची भाकरी, नाचणी, मुगाची डाळ आणि सॅलड्स यासारखे पचायला हलके पदार्थ खा. तेलकट, खारट, मसालेदार चहा, कॉफी, कृत्रिम साखरेची शीतपेय म्हणजेच कोल्ड्रिंक शरीरातील उष्णता वाढवतात आणि डिहायड्रेशनला कारणीभूत आहेत. त्यामुळे हे टाळाच. आणि जर वजन कमी करण्याच्या प्रवासात आहात तर साखरेचे पेय टाळायचे आहेत, पॅकेट ज्यूस टाळायचे आहेत. वजन कमी करायचे असल्यास साखरेऐवजी ताक, जलजिरा किंवा जिरे मीठ घातलेले लिंबू पाणी निवडावे. चयापचय क्रिया चांगली करायची आहे ते धणे आणि जिरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. ते पाणी सकाळी उठल्यावर पिया. याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते आणि फॅट लॉस प्रक्रियेला सुद्धा मदत मिळते. आहारामध्ये मोड आलेली कडधान्ये, ताजे दही आणि ताक यासारख्या हलक्या प्रोटीनचा समावेश करा. सूर्यास्तापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण घ्यावे. उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हात व्यायाम टाळला पाहिजे. त्याऐवजी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ॲरोबिक्स योगासने करण्यावर भर द्या आणि प्राणायामामध्ये शीतली आणि शीतकारी प्राणायाम करावा. पण ज्यांना लो बीपीचा त्रास असेल त्यांनी शीतली आणि शीतकारी प्राणायाम करू नये. अशा आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, इंस्टाला पाहताय तर फॉलो नक्की करा. करायचं आहे, चांगलं आरोग्य ठेवायचं आहे तर आपला व्यायाम, योगा, ॲरोबिक्सचा क्लास तुम्ही घरातून जॉईन करू शकता. याच्या अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा.